नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज ना मी आणि माझ्या मैत्रिणी खूप दिवसानंतर भेटणार आहोत मज्जा म्हणून। तर का नाही तुम्हाला दाखवायचं, का नाही मी ब्लॉग करायचा, मी ब्लॉग करणार। हा तर ते जाऊ द्या। हा अजून एक आज ना मी त्यांना सांगितलं नाहीये, पण एक चॅलेंज करायचं आहे। बघू त्यामध्ये काय मजा येते, काय होतंय बघूया पुढे। बाय। तर गाईज इथे आलेली आहे माझी मैत्रीण, हाय। आणि आता या दोघीही आहेत इथे आणि आम्ही ह्या कॅफेमध्ये जातोय, चाय सुट्टा बार, जे तलावबाईच्या बरोबर समोरच आहे। खूप सुंदर कॅफे आहे। तर आता मी जातो। आता आम्ही आलेलो आहोत कॅफेमध्ये। हे बघा, ह्यांचं झालं फोटोशूट सुरू। परत यांना किती वेळा सांगितलंय, किती फोटोज काढतात, पागल मुली आहेत। पण कॅफे खूप सुंदर आहे। फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आणि आता आम्ही खातोय। पण इकडचं फूड अमेझिंग, आहा खूप मस्त लागतं, खूप छान आहे। तुम्ही पण इथे विजिट करा। सावरणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी। त्याचा चॅलेंज त्यांना सांगते मी समजावून की काय आहे। हां, चॅलेंजचं नाव आहे विस्पर चॅलेंज। तर आपण स्टार्ट करूया। मी त्यांना सांगते अभी मजा आएगा ना भिड़ो। मोस्टली काय करायचं, ऐका मोस्टली काय करायचं, एकीच्या कानामध्ये हेडफोन घालायचे, फुल आवाज करायचा। आणि आम्ही आता समज जर तू हेडफोन्स घातलेत तर आम्ही दोघी तुला एक मूवी बोलणार तोंडाने। भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो नहीं, ये मजाक हो रहा है। तर तुला जस्ट ते ओळखायचं की आम्ही कोणता मूवी बोलतोय, तुला नाव बोलायचं, आवाज फुल असेल, कळतंय? ओके डन, धनश्री डन। मी ते गाणं लावलंय, माझ्या कानात कॉर्ड्स आणि फुल व्हॉल्यूम आहे। मी तिला एक मूवी सांगते, पहिला आहे खुली नंबर पवन लास्टला आहे। पवन उडी मी ते गाणं लावलंय। सेकंड मूवी अग्निपथ। अग्निपथ। अशी बनवा बनली। ओके, अशी बनवा अशी बनवा। अष्टविनायक। हळू बोलतो। अशी बनवा मराठी आहे। परत बोल एक।
अशी बनवा बनवा बने अशी बनवा बने. गाईज 3 ऑप्शनमधले 2 ऑप्शन ओळखले. एक ऑप्शन झाली स्वतः माझ्याकडे. कठीण दिलं पाहिजे. कठीण नाही. मी सांगतो लवकर. फ्री फायर फर्स्ट मूवी आहे हेरा फेरी. हेरा फेरी. टाइम नाही बोल नाही ना. भूल भुलैया. गाईज तिसरा मूवी मी सांगते आणि तिसरा मूवीचं नाव आहे टोटल धमाल आणि इथे टाईम स्टार्ट करते. टोटल काय तो टोटल कोकण टोटल कोणतंही कोकण. तिसरा नाही ओळखलाय सो अशा प्रकारे चॅलेंज कंप्लीट झालं आहे. आम्ही तिघेही खेळलो आहे. तुम्हाला असे चॅलेंज बघायला आवडले तर मला कमेंट्समध्ये सांगा. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अजून चॅलेंज करूया. बघू. आणि आता आम्ही चालले. बाय बाय. आत्ताच आम्ही कॅफेच्या बाहेर आलो आहे. आणि कसं वाटलं तुला गेम खेळून चॅलेंज? थँक्यू. तुला कसं वाटलं? मस्त मस्त ना. माझं चॅलेंज म्हणजे असं चॅलेंज खेळण्यासाठी
तरी माझ्या मते आपण पब्लिक प्लेसमध्ये नाही गेलं पाहिजे कारण की पब्लिक नुसती बघत असते. आम्ही वेड्यासारखं काहीही बोलायला प्रयत्न करत होतो पण मी तर काय फारसं बोलली नाही वेळेत पब्लिक होती म्हणून. पण मज्जा आली एकंदरीत चॅलेंज ठेवून. A few moments later. आता आम्ही गुरुकृपा बुक डेपोमध्ये आलो आहे. मॅडमना एक पुस्तक परचेस करायचं. काय बोलायचं अशा मुलींना तुम्हीच सांगा. काय बोलू शाळेत कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? परचेस केलं आहे. अजून एक तिला पुस्तक परचेस आणि गाईज तुम्हाला माहिती आहे हे जे पुस्तक आता प्राजक्ता घेते आहे ते त्या मॅडमकडे होतं पण त्याने कोणाला तरी दिलं. सो तिने ही जी गोष्ट सांगितली तिला 2 मिनटं आनंद झाला नंतर तिने निराश पण करून टाकला. हो ना प्राजक्ता? हरामी हो बेटा. पैसे बघा काही आता ती मला पार्टी देणार आहे. म्हटलं कसं बोलते. आता इथे आमच्या मॅडमने पुस्तक घेतलंय. गाईज तुम्हाला माहिती आहे धनश्री ना खूप खोटं बोलते. गाईज तुम्हाला माहिती आहे मला इतका त्रास देते नाही पोरगी. म्हटलं आज मी हिला त्रास देते. काय धनश्री काय त्रास देते? मग एवढं मला तुला उचलून घ्यावं लागतंय ना म्हणजे उचलून नाही घेतलंय. पण मला असं पकडून पकडून हे बघा पकडून नेते मला ती. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आणि तुम्हाला माहिती आमच्या मॅडम आहेत ना पुढच्या त्या आम्हाला दोघींना एकटीला टाकून गेल्या. हे बघा मित्रांनो पुन्हा आम्हाला एकटीला टाकून ही पुढे पुढे जातीये. प्राजक्ता थांबतच नाही. आता आमची सगळी शॉपिंग पण झाली आहे फिरून पण झालंय. या मॅडम निघाल्या आहेत घरी जायला. भेटूया आपण नंतर. बाय. होतं ते ठाणा स्टेशन म्हणजे अजूनही आम्ही ठाणा स्टेशनला जाऊ. बाय गाईज ट्रेन आली आहे आता ही चालली मी पण चालली. तर आता दोघी पण गेल्यात आणि मी पण आता घरी चालली आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि चॅलेंज कसं वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.